Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. बेळगावात शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयात मंडळे व पोलिसांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यावर चर्चा झाली असून कोणत्याही प्रकारे मिरवणुकीला गालबोट लागू नये याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मंडळांच्या समस्या तातडीने दूर केल्या जातील असे आश्वासन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिले. धर्मवीर संभाजी चौक येथे प्रेक्षक गॅलरी, गर्दी नियंत्रण, महिलांच्या सुरक्षेसह विविध सूचना मंडळांनी प्रशासनासमोर मांडल्या. उपायुक्त नारायण बर्मणी यांनी शिवजयंती वेळेत सुरू करून परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना शिवचरित्राचा लाभ मिळावा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सदर बैठकीस सार्वजनिक श्री शिवजयंती महामंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, श्रीरामसेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, सुनील जाधव, सिद्धार्थ भातकांडे, मदन बामणे, श्रीकांत कदम, शरद पाटील, विजय जाधव व मान्यवरांनी सूचना मांडल्या. यावेळी बेळगाव शहरासह उपनगरातील शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरातील नामांकित हॉटेल इफामध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. हॉटेलमध्ये धूर दिसताच कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थितांनी ग्राहकांना तात्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली असून या आगीत हॉटेलमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आग लागण्यामागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत. बेळगाव महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्याविरोधात कारवाई सुरू असताना काही राजकीय पुढाऱ्याकडून त्यांना संरक्षण मिळत असल्याची चर्चा होत आहे. वारंवार कारवाई करूनही फेरीवाले पुन्हा रस्त्यावर येत असल्याने यामागे राजकीय आशीर्वाद आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालिका हद्दीत रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढल्याने पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क बाधित होत असल्याची तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विरोधी पथकाने काकतीवेस, शनिवारकूट, खडे बाजार आदी मुख्य रस्त्यावर कारवाई केली. फेरीवाले व भाजी विक्रेत्यांना हटवून रस्ते मोकळे करण्यात आले असून या संदर्भात शेवटचा इशारा देण्यात आला. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद शाखा बेळवट्टी यांच्या वतीने गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण शनिवारी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. 8.5 फूट उंचीचा पंचधातूचा हा पुतळा अनगोळ येथील मूर्तिकार जे पाटील यांनी तयार केला आहे. पुतळ्याची काही दिवसापूर्वी अनगोळ येथून RPD कॉर्नर, कॅम्प, गणेशपूर, बेणकनहळ्ळी मार्गे जल्लोषात मिरवणूक काढून तो बेळवट्टी गावात आणण्यात आला होता. या अनावरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक दलित संघर्ष समितीचे जिल्हा खजिनदार मारुती लक्ष्मण कांबळे हे होते. कार्यक्रमात काडाध्यक्ष युवराज कदम, बाळू देसुरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच हाक बाबांची हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते, पूल, शासकीय इमारती व इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व भागांचा समतोल विकास होणे गरजेचे असल्याचे सांगत नव्या कामासाठी सविस्तर अहवाल लवकर सादर करण्याचे आदेश देण्यात आले. प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करून कामाची गुणवत्ता राखत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 2 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर होताच इच्छुक वकिलाकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे. माजी अध्यक्ष ॲडव्होकेट एस किवडसण्णावर यांच्या कार्यकाळात बोगस वकिलावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. तसेच अविश्वास ठराव व न्यायालयीन प्रक्रियेनंतर नेतृत्वात बदल झाले होते. यानंतर प्रभारी अध्यक्षपद आणि राजीनाम्यानंतर पुन्हा नेतृत्वातील बदल असे घडामोडी घडल्या असून ॲडव्होकेट शीतल रामशेट्टी यांनीही काही काळ अध्यक्षपद भूषविले. सर्वसाधारण सभेत निवडणूक घेण्याचा निर्णय घेऊन निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट डी तिगडी व ॲडव्होकेट RS मिसाळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्फत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव जिल्हा नगरविकास कक्षाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते अजयसिंग बापूसिंग राजपूत यांच्या घरावर 4 दिवसापूर्वी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. या कारवाईत सुमारे 14 कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आल्याची माहिती लोकायुक्त विभागाने शुक्रवारी एका पत्रकाद्वारे दिली. 7 एप्रिल रोजी बेळगावसह विविध ठिकाणी लोकायुक्त पथकाने छापे टाकून तपासणी केली होती. या तपासणीत 3 घरे, 5 भूखंड, 5 किलो 960 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने, 3 कोटी 12 लाख रुपयांच्या FD तसेच कार व बाईक आढळून आली. सुमारे 6 किलो सोने व हिऱ्याचे दागिने आढळल्याने खळबळ उडाली असून चौकशी अद्याप सुरू असल्याचे लोकायुक्तांनी स्पष्ट केले. चिक्कोडी तालुक्यातील कन्नूर टोल प्लाझा येथे भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मयत दुचाकीस्वार प्रवीण आप्पासाहेब माळगे वय 42 राहणार भीमनगर चिक्कोडी हे कुन्नूरहून चिक्कोडीकडे येत असताना मोटरसायकलवरील नियंत्रण सुटून वाहन घसरले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी दिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपास सुरू आहे. हुक्केरी तालुक्यातील मावणूर गावात उभारलेल्या अत्याधुनिक फायरिंग रेंजची वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पोलीस दलाच्या शस्त्र प्रशिक्षणाला अधिक सक्षम व व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. या पाहणीवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक K रामराजन, जिल्हा पंचायत CO राहुल शिंदे आणि यमकनमडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरी आदी उपस्थित होते. तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहून कामांचा आढावा घेतला. फायरिंग रेंज परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षणासाठीची जागा, संरक्षण भिंती आणि अन्य तांत्रिक बाबीची सखोल तपासणी यावेळी करण्यात आली. बेळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत 5 सराईत आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. गांजा विक्री, खुनाचा प्रयत्न तसेच प्राणघातक शस्त्रांनी दहशत निर्माण करणाऱ्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम 55 व 56 अंतर्गत NDPA सह विविध गंभीर गुन्ह्यात गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर ही कारवाई करण्यात आली. पिराजी येल्लप्पा येसुचे हलगा, यश व आदित्य गणेश डवले गवळी टिळकवाडी, संतोष अर्मोगा गोविंद दिवटगी पार्वतीनगर आणि रफिक महमूद इस्तियाक शेख मच्छे यांचा हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये समावेश आहे. हे सर्व आरोपी 10 एप्रिल 2026 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत बेळगाव जिल्ह्याबाहेर राहणार असल्याचे सांगण्यात आले असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री KH येथील परिसरात एका व्यक्तीने राष्ट्रीय पक्षी मोर घरात ठेवून त्याचे संगोपन केल्याचा प्रकार समोर आला. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांनी वन विभागाला दिल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. DFO यांच्या आदेशानुसार
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मोर ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेला मोर पुढील काळजीसाठी बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात सोडण्यात आला. या कारवाईवेळी पद्मप्रसाद हुली, विकी मेहता, गौतम श्रॉफ, मायकल पिंटो यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती बेळगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून ठिकठिकाणी विविध उपक्रमाद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आले. शनिवारी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव महामंडळातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेचे अधिकारी उदयकुमार तळवार आणि दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मनुष्य जन्माने नव्हे तर गुणाने श्रेष्ठ ठरतो आणि ईश्वर एकच असून तो सर्वव्यापी, निर्गुण व सत्यरूप आहे, असे विचार महात्मा फुले यांनी मांडल्याचे चौगुले यांनी सांगितले. समाजातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक गुलामगिरी दूर करून परिवर्तनाची ज्योत पेटवणारे फुले यांचे कार्य महान असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. यावेळी जीवन कुरणे, लोकेश चौगुले, संतोष कांबळे, सुब्रमण्यम कांबळे, दीपक मेस्त्री, संदीप कोलकार आदी सामाजिक नेते उपस्थित होते. बेळगाव महापालिकेचे आयुक्त कार्तिक यम यांनी शहरातील स्वच्छता व्यवस्थेची स्थिती तपासण्यासाठी मांतेश नगर परिसरात अचानक पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी निवासी भागामध्ये फिरून रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि गटार स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला. नागरिकांना कोणत्याही अडचणी होऊ नये यासाठी नियमित व प्रभावी स्वच्छता राखण्याच्या कडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. सार्वजनिक आरोग्य लक्षात घेता स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये तसेच सातत्याने स्वच्छता राखण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. पाहणीवेळी नगरसेवक राजशेखर डोणी व महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी जागतिक होमिओपॅथिक दिन बेळगावात उत्साहात साजरा करण्यात आला. केळकरबाग येथील पद्मा होमिओपॅथिक फार्मसीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर सविता गायकवाड आणि भारती पुजार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी अरुण पुजार, पद्मराज, अभिषेक, उदय, नम्रता, स्वाती आणि वैष्णवी उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉक्टर पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनीही उपस्थिती दर्शविली. बेळगाव कॉर्पोरेशन जिम युवक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू व एकलव्य पुरस्कार विजेते मिस्टर इंडिया सुनील नारायण आपटेकर यांचा 61वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कॉर्पोरेशन जिम येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या आरोग्यपूर्ण व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच हनुमान पूजन, आरती, रामरक्षा मंत्र व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. कार्यक्रमात सुनील आपटेकर यांनी नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करत कॉर्पोरेशन व्यायामशाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमास व्यायामशाळेचे अध्यक्ष अनिल अमरोळे, सचिव रमेश देसुरकर, महेश बामणे तसेच मराठा युवक संघाचे विकास कलगटगी, भरत बाळेकुंद्री, राजू पाटील आदीसह अनेक व्यायामपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरात उष्णतेचा पारा वाढत असून शनिवारी 11 एप्रिल रोजी कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी दिसून येत आहे. पुढील काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे हवामान विभागाने आवाहन केले आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भरपूर पाणी पिणे, दुपारी बाहेर जाणे टाळणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील धारवाड शहरात युथ काँग्रेसच्या प्रधान सचिवाची घरात घुसून निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृताचे नाव फैरोज पठाण असे असून शुक्रवारी रात्री हाशमीनगर परिसरातील त्यांच्या घरी 6 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात फैरोज पठाण यांचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी अरबाज पठाण आणि गुलाब या दोघांना ताब्यात घेतले आहे, तर 4 आरोपी फरार आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित व्यक्ती दिसल्याची माहिती असून जमिनीचा वाद तसेच वैयक्तिक व राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. फैरोज पठाण यांचे अवघ्या 15 दिवसात लग्न होणार होते, मात्र त्याआधीच झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांचा तपास सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.